रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 12वा. भक्तियोग. भाग 2. क्लेशोऽधिकतरस्तेषा मव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. अव्यक्त तत्वामध्ये ज्यांचे चित्त निमग्न झाले आहे त्यांना व्यक्त उपासकापेक्षा अधिक कष्ट असतात, कारण देहधारी मानवाला अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती मोठ्या कष्टाने प्राप्त होते. जी सकळ भूतांची आहे ती निरालंबी अव्यक्ती पसरली या आसक्ती भक्ती वीण तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे आणि रिद्धी सिद्धींची द्वंद्वे पडोनी ठाती कामक्रोधांचे विलग उठावती अनेक आणि शून्येसी अंग झुंजवावे की तहाने तहानची पियावी भुकेली या भूकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा ऊनी दिहाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे झाडासी साजणे चाळा वेगा शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची या असावे घरा आंतू किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीचनवा व्रतारे वीण करावा तो हा योगू एत स्वामीचे काज ना बापिके व्याज परी मरणेसी झुंज नित्य नवे ऐसे मृत्यू हो नितिख का घोटे कढत विख डोंगर गिळता मुख न फाटे काई म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे म्हणून समुद्रबाई तरणे आती केही का गगना माझी पायी खोली जतू असे वळघली या रणाची थाटी अंगी न लागता काठी सूर्याची पाऊटी का होय गा या लागी पांगुळा हेवा नव्हे वायुसी पांडवा तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती ऐसाही जरी दिवसा बांधोनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणून एरते पार्था नेणतीची हे व्यथा जे का भक्तिपंथा ओठंगले. ज्या योगी पुरुषांनी सर्व प्राणीमात्रांचे हित म्हणजे सुखाचे साधन असलेल्या निर्गुण निराकार निराधार परब्रह्माचे ठिकाणी सगुण भक्तीचे सहाय्य न घेता आसक्ती धरलेली आहे, त्यांच्या योगमार्गामध्ये इंद्रादिकांची पदे वाटमारेपणा करतात आणि रिद्धिसिद्धीपासून निर्माण होणारी सुखदुःखांची द्वंद्वे त्या योगी पुरुषांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड येतात. कामक्रोधांचे उपद्रव अनेक प्रकारांनी उठाव करतात आणि निराकार अशा परब्रह्माबरोबर साकार शरीराला झुंजावे लागते. या योगमार्गात तहान लागली असता आसन सोडून पाणी पिता येत नाही, म्हणजे तहानेने तहान प्यावी अशी अवस्था निर्माण होते. भूक लागली तरी उठता येत नाही, म्हणजे भूक लागल्याने भूकच खावी. तसेच हाताच्या वावेने अहोरात्र वारा मोजीत बसावा, पण तो वारा नाकावाटे आत घेता येत नाही. या योगमार्गात निद्रा उडून गेलेली असते. इंद्रियांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे विलास करणे आणि झाडांबरोबर मित्रभावाने बोलावे लागते. वनामध्ये एकांतात साधना करत असताना थंडी वाजू लागली असता थंडीच पांघरावी. उघड्या शरीरास ऊन लागले असता ऊनच पांघरावे. पाऊस पडू लागला तर पावसाच्या धारांच्या घरातच राहावे. अर्जुना, अधिक काय वर्णन करावे. सती जाणाऱ्या स्त्रीला एकदाच सती जावे लागते, परंतु येथे पती वाचून नित्य नवा अग्निप्रवेश करावा लागतो. असा हा कठीण साधनेचा योग आहे. योगमार्गात स्वामींच्या कार्यासाठी मरण आले
असेही नाही. तसेच मरणासाठी वडिलोपार्जित धन सोडवून घेण्याचेही निमित्त नाही, तर फुकटच आणि प्रत्यक्षच मरणाशी नित्य नवी झुंज द्यावी लागते. हठयोगाची साधना अतिशय कठीण आहे. ही साधना मृत्यूपेक्षाही अतिशय तीव्र आहे. अतिशय कडक असलेले विष पिता येईल काय? डोंगर गिळताना मूग फाटणार नाही का? म्हणून अर्जुना, योगाच्या मार्गाने जे अव्यक्ताकडे जाण्यासाठी निघतात त्यांच्या वाट्याला दुःखच येते असे निश्चित समजावे. असे पहा की बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग आला तर त्याचे पोट भरेल काय? का त्याने उपाशी मरावे हे काही समजत नाही. म्हणून सागर कधी बाहूच्या सामर्थ्याने तरून जाणे शक्य आहे का? अथवा आकाशात पायाने चालणे कधी घडते काय? युद्धभूमीवर युद्धासाठी गेल्यावर अंगावर कोणत्याही प्रकारचा वार न घेता सूर्यलोक प्राप्त होईल का? यास्तव पांडवा, पांगळ्याला वायूची स्पर्धा करता येणे जसे शक्य नाही, त्याप्रमाणे देहाचा अभिमान असणाऱ्या जीवाला निर्गुण निराकार ब्रह्माची प्राप्ती होणे कठीण आहे. असे असूनही जर ते लोक योगाच्या साधनेविषयी धैर्य करून आकाशाला झोंबल्याप्रमाणे अव्यक्त ब्रह्माशी ऐक्य पावण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना दुःखच प्राप्त होईल. म्हणून अर्जुना, हठयोग सोडून जे लोक भक्तिमार्गाला लागले त्यांना हे कष्ट सोसावे लागत नाहीत. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. जे माझे परायण झालेले भक्त सर्व कर्मे मला अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचे अनन्य ध्यान करीत उपासना करतात. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे, जे एका वर्णविशेखे भागा आली. विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत, मद देऊनी जाळीत कर्मफळे. यया परिपाही अर्जुना माझे ठाई, संन्यासुनी नाही करीती कर्मे. आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचुनी धाव अनवती नाही. ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. जयांची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे, तयांचे काही एक सांगे ते सर्व मी करी. भक्ती मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांची कर्मेंद्रिये ही वर्णाश्रम धर्मानुसार सुखाने सर्व कर्म करीत असतात. ते पुरुष शास्त्रात सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात. शास्त्रात मनाई करण्यात आलेली कर्मे करत नाहीत आणि केलेल्या कर्माची फळे निष्काम बुद्धीने मला अर्पण करून जणू जाळून टाकतात. याप्रमाणे अर्जुना, सर्व कर्मे मला अर्पण करून जणू ती कर्मे आपल्याकडून झालीच नाहीत असे समजतात. आणखीन ज्या ज्या म्हणून काही कायिक वाचिक मानसिक क्रिया आहेत त्या क्रियांना माझ्या वाचून दुसरीकडे धाव नसते. असे जे निरंतर माझे ठिकाणी सेवा तत्पर भक्त आहेत ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझे राहण्याचे ठिकाण होतात. ज्यांना माझ्याशिवाय दुसऱ्याशी सुखाचा व्यवहार करणे पटत नाही, म्हणून मलाच त्यांनी कुळ केले आहे. कारण भोग हे दुःखरूप असल्यामुळे आणि मोक्ष हे सुखाचा व्यवहार करणे अशक्य असल्यामुळे ही दोन्हीही हीन कुळे त्यांनी टाकून दिली आहेत. अशा प्रकारे एकनिष्ठ भक्तीने जीव शरीर व मन यासह जे मला शरण आलेले असतात त्यांचे कोणते एक काम मी करत नाही म्हणून सांगू, कारण त्यांचे सर्व काम मीच करतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात,
भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. हे अर्जुना, माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणाऱ्या भक्तांचा मी मृत्यूरूपी संसार सागरातून तत्काळ उद्धार करणारा होतो. किंबहुना धनुर्धरा, जो मातेचिया ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नो कोणिया घेतला पट्टा. एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरा अन्न मागे. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काही सेनीही न लाजे तयांचे मी. जन्म मृत्यूची या लाटी जळंबती या सृष्टी, ते देखोनी या पोटी ऐसे जाहले. भवसिंधूचे माझे कवणासी धाकून उपजे, येथ जरी की माझे भीती हन. म्हणून गा पांडवा मूर्तींची मेळावा, करूनी त्यांची या गावा धावतू आलो. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी, सजूनी या संसारी तारू जाहलो. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरी यावरी. प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, मग आणिले तटी सायुज्याची या. परिभक्तांचे निनावे चतुष्पादादी आघवे, वैकुंठीची राणीवे योग्य केले. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, तयांते समुद्धरता आथी मी सदा. आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती, तेव्हाची मजसूती तयांची नाटी. या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया, की जे जे यया मार्गा भजिजे. अर्जुना, फार काय सांगावे. जो मातेच्या पोटी जन्माला येतो तो मातेचा किती बरे आवडता असतो. त्याप्रमाणे माझे भक्त जसे असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करत असतो. आणि कळीकाळाला पराजित करून भक्तांना मी आपल्या पदरात घेत असतो. विचार करून पाहिले तर माझ्या भक्तांना संसाराची चिंता का असावी. महाराजाची महाराणी पोटाकरिता कोरड्या अन्नाची भीक मागते काय, असे कधी घडले काय. त्याप्रमाणे ते माझे भक्त माझ्या कुटुंबातीलच आहेत असे मी समजतो. त्यामुळे त्यांचे कोणतेही काम करताना मला कमीपणा वाटत नाही. जन्ममरणाच्या लाटेत हे संपूर्ण जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या मनात असे विचार निर्माण झाले की भवसागर खवळल्याने कोणास बरे भय उत्पन्न होणार नाही. मग तेथे माझे भक्त जरी असले तरी त्यांना सुद्धा भय वाटेल. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून मी भक्तांच्या गावाला धावत आलो. माझ्या हजारो नामरूपी नावा तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो आहे. जे भक्त सडे म्हणजे संसाररहित होते त्यांना मी ध्यानरूपी कासेला लावले, आणि संसारी होते त्यांना नामरूपी नावेवर चढविले. काही भक्तांच्या पोटाला केवळ प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्याला सायुज्य मोक्षाच्या तीराला आणले. परंतु जे माझे भक्त गजेंद्रासारखे 4 पायांची जनावरे वगैरे असले तरी त्यांना देखील वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. म्हणून माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही, कारण त्यांचा उद्धार करण्यास मी सर्व काळ तयार आहे. आणि जेव्हा त्या भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला अर्पण केली त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. याकरिता हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, तू हा उपदेशरूपी मंत्र शिकून घे आणि भक्तिमार्गाचे आचरण कर. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय, निवसिष्यसि मय्येव
अत ऊर्ध्वं न संशयः. तू माझे ठिकाणी मन स्थिर कर, माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थापन कर. असे केल्यावर तू माझ्या ठिकाणीच वास करशील, म्हणजे मद्रूप होशील, यात शंका नाही. अगा मानस हे एक, माझ्या स्वरूपी वृत्तिक. करू निघाली निष्टंक, बुद्धी निश्चयेसी. ये दोन्ही सरीसे, मज माझी प्रेमेसी. रिगाली तरी पावसी, माते तू गा. जे मन बुद्धी इही, घर केले माझ्या ठाई. तरी सांगे मग काही, मी तू ऐसे उरे. म्हणोनी दीप पालवे, सवेची तेज मालवे. का रविबिंबासवे, प्रकाशु जाय. उचलले या प्राणासरिसी, इंद्रिये ही निगती जैसी. तैसा मनोबुद्धीपासी, अहंकारू ये. म्हणोनी माझिया स्वरूपी, मन बुद्धी ये निक्षेपी. ए तुलेनी सर्वव्यापी, मीची होसी. यया बोला काही, अनारिसे नाही. आपली आन पाही, वाहतू असे गा. अरे अर्जुना, हे मन सर्व वृत्तींसह आणि बुद्धीच्या निश्चयासह माझ्या सगुण रूपामध्ये वतनदार करून ठेव. तू मन आणि बुद्धी या दोघांनी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी एकदम प्रवेश केलास तर तू मलाच प्राप्त होशील. कारण मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी कायमच राहिली तर मग मी आणि तू अशा प्रकारचे द्वैत उरेल काय? म्हणून दिवा जर पदराने विझवला तर त्याबरोबरच प्रकाश मावळतो, किंवा सूर्यबिंब मावळल्यानंतर त्याच्याबरोबर प्रकाशही नाहीसा होतो. शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रियेही जशी त्याच्याबरोबर निघून जातात, त्याप्रमाणे मन व बुद्धी एकत्र येऊन जिकडे जातील तिकडे अहंकारही त्याच्याबरोबर सहजच जातो. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी स्थिर कर, म्हणजे सर्वव्यापी जो मी तोच तू होशील. अर्जुना, मी आपली शपथ वाहून सांगतो की माझ्या या बोलण्यात असत्य असे काही नाही. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अर्जुना, जर माझ्या ठिकाणी चित्त स्थिर ठेवणे तुला शक्य नसेल तर अभ्यासाच्या योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा ठेव. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. तरी गा ऐसे करी या आठा प्रहरान माझारी. मोटके निमिष भरी दे तू जाय. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख. ते तुले अरोचक विषयी घेईल. जैसे शरत्कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे. तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी. मग पुनवेहुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे. हारपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आंतुनी निगता चित्त मज माझी रिगता. हळूहळू पंडुसुता मीची होईल. अगा अभ्यासू योगू म्हणजे तो हा एकू जाणीजे. येणे काही न निपजे ऐसे नाही. पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे. व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे. एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. अथवा जर मन व बुद्धी यांसहित तू आपले चित्त पंचविषयांनी स्पर्शित न होऊ देता माझ्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण करण्यास समर्थ नसशील तर मग असे कर की 8 प्रहरांमध्ये एक क्षणभर तरी तू आपले चित्त
मला देत जा. मग ज्या क्षणभराच्या काळात माझे सुख चित्ताला अनुभवास येईल तितका वेळपर्यंत त्याला विषयाची अरुची निर्माण होईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे मन बुद्धीनी माझ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर चित्त हे प्रपंचातून जलद गतीने बाहेर पडू लागते. अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्राचे बिंब दिवसेंदिवस कमी होते आणि अमावस्येला अगदी नाहीसे होते, त्याप्रमाणे हे अर्जुना, ते चित्त अभ्यासाने विषयभोगातून जसे बाहेर पडेल आणि माझ्यामध्ये प्रवेश करील तसतसे हळूहळू ते मद्रूप होईल. अरे, अभ्यास योग म्हणतात तो हाच एक आहे असे जाण. या अभ्यास योगाने कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही. या अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक योगी अंतरिक्षामध्ये फिरत राहतात. कित्येकांनी तर वाघसर्पांसारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले. अभ्यासाने विषसुद्धा पचवता येते, समुद्रावरून जाता येते. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून वेदांतील मंत्र कंठस्थ केले. म्हणून अभ्यासाला असाध्य असे काही नाही. याकरिता अर्जुना, अभ्यास योगाने तू माझ्याशी एकरूप हो. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यास करण्यासही तू असमर्थ असशील तर सर्वस्वी माझ्याकरिता कर्म करणारा हो. माझ्या उद्देशाने कर्म केलीस तरी तुला मोक्षप्राप्ती होईल. का अभ्यासाही लागी कसू नाही तुझिया अंगी तरी आहासी जया भागी तैसाची अस. इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी अभिमानू न संडी स्वजातीचा कुळधर्मू चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होये तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. ऊण या पुरे याचे काही उरोने दिया पुलिया ठाई स्वजाती करुणी घेई जीवित्व आपुले. माळिये जे उते नेले ते उते निवांतची गेले तया पाणिया ऐसे केले होवा वेगा. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघे मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. एरवी तरी सुभटा उजू का अभांटा रथू काही खटपटा करीतू असे. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे निवांतची अर्पिजे माझिया ठाई. ऐसिया मद्भावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझिया येसी. किंवा अभ्यास करण्याकरिता तुझ्या अंगात सामर्थ्य नसेल तर तुझ्या आचरणाचा जो क्रम असेल तसाच सुरू ठेव. इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषयभोगांना कमी करू नकोस, स्वतःच्या जातीचा अभिमान त्यागू नकोस. कुळ परंपरागत धर्माचे आचरण कर. शस्त्रांनी सांगितलेल्या विधिनिषेधांचे पालन कर. याप्रमाणे सुखाने जगण्याची तुला मोकळीक दिली आहे. परंतु मनाने वाणीने देहाने जे जे कर्म होत राहतील ते ते कर्म मी करीत आहे असे अभिमानाने म्हणू नकोस. संपूर्ण विश्व परमेश्वराच्या सत्तेने चाललेले आहे. त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व माहिती आहे. कर्म करीत असताना अमुक कर्म कमी झाले व अमुक कर्म जादा झाले याविषयी मनात खेद मानू नकोस आणि आपले जीवित आपल्या स्वरूपी करून घे. ज्याप्रमाणे माळी नेईल तिकडे पाणी हे शांतपणाने जात असते त्याप्रमाणे
तुझे जीवित निरभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे. म्हणून अमुक कर्मांमध्ये प्रवृत्ती झालीच पाहिजे, अमुक कर्मांपासून निवृत्ती झालीच पाहिजे, अशा आग्रहाचे ओझे तू बाळगू नकोस. तू आपली चित्तवृत्ती अखंडपणे माझ्या ठिकाणी ठेव. अर्जुना, वाट सरळ आहे की वाकडी आहे याची चौकशी कधी रथ करीत असतो का? सारथी ज्या मार्गाने नेईल त्या मार्गानेच तो जात असतो. आणि तुझ्याकडून जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जादा मानू नकोस. आणि कर्तृत्वाचा अभिमान न ठेवता निवांतपणे माझ्या ठिकाणी तुझे कर्म अर्पण कर. अर्जुना, माझ्या अखंड अनुसंधानाने सर्व कर्मे मला अर्पण केलीस म्हणजे शरीर त्यागानंतर तू माझ्या सायुज्य मुक्तिरूप घरी येशील.